शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर शहरात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली, ज्यात शहरातील वॉर्ड नंबर 2 परिसरातील नवी दिल्ली झोपडपट्टी परिसरात फ्रीजचा कॉम्प्रेसर फोडत असताना झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील मायलेकीसह 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूचा परिसर हादरून गेला. नवी दिल्ली झोपडपट्टी परिसरात भंगार गोळा करून त्याची विक्री करणाऱ्या 46 वर्षीय संगीता दिलीप सोनवणे आणि तिची 18 वर्षीय मुलगी रोशन सोनवणे या शनिवारी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास फ्रीजच्या कॉम्प्रेसरमधून तांब्याची तार म्हणजेच कॉपर काढण्याचे काम करत होत्या. दरम्यान कॉम्प्रेसर उघडत असताना अचानक त्यातील गॅसच्या दाबाने भीषण स्फोट झाला. या अपघातात संगीता सोनवणे, रोशन सोनवणे आणि बाजूला असलेला वसीम शेख हे तिघेही जखमी झाले. घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना श्रीरामपुरातील साखर कामगार रुग्णालय येथे दाखल केले. यातील संगीता सोनवणे आणि वसीम शेख किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघातात 18 वर्षीय रोशन सोनवणे ही गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याला ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहे. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. स्फोटाचे नेमके कारण काय असावे याचा तांत्रिक तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे. श्रीरामपूर वॉर्ड नंबर 2 परिसरातील नवी दिल्ली झोपडपट्टी येथे राहणारी आणि भंगार वेचून व्यवसाय करणारी महिला नामे संगीता दिलीप सोनवणे ही काल रोजी तिने भंगारामध्ये गोळा केलेले फ्रीजचे कंप्रेसर हे फोडून त्यातील कॉपर काढण्याचा प्रयत्न करत असताना सदर कंप्रेसरचा अचानक स्फोट झाला. स्फोटामध्ये सदर महिला तसेच तिची मुलगी आणि तेथे बाजूला बसलेला वसीम नामक इसम असे 3 जण जखमी झालेले. त्याबाबत पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भंगार कामात सुरक्षा उपकरणांचा अभाव अशा अपघातांना निमंत्रण ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.